उदयांच्या दालनामध्ये आता जी बैठक झाली त्याच्यामध्ये ही गोष्ट मान्य झाली आणि म्हणूनच हा अंतिम आठवड्याचा प्रस्ताव नाही अर्धा ना 1 तास सुद्धा होतं. अर्धा तास हा आता तुम्ही काय झालंय ते सांगू का सभापतींबरोबर बोलणं? नाही काय झालं ते बोलणं असं सांगायची पद्धत नाहीये. कारण मी आता इथे म्हटल्यावरती मला वेळेचं नियोजन करणं तुम्हाला अर्धा तास बोलू द्यायचं ठरलंय का काय? नाही मग काय ठरलं सांगा बरं. सांगतो ना मग ऐकून तर घ्याल तेव्हा ना. बोला बोला. असं ठरलं की 13 लक्षवेधी सगळं काम जे पटलावर ठेवलं गेलं ते यासाठीच ठेवलं गेलं. अंतिम आठवड्यावर आम्हाला बोलायचं आहे म्हणून ते ठेवलं गेलं आणि आम्हाला ढोबळ मनाने सांगितलं की 5 वाजेपर्यंत हे चालेल. पण तरी सुद्धा मी 5 वाजेपर्यंत बोलणार नाही, काळजी करू नका, मी अर्धा तास बोलीन. असं सकाळी पण गटनेत्यांच्या मीटिंगमध्ये जे ठरलं ना ते हेच ठरलेलं होतं की आपल्याला अंतिम आठवड्यासाठी वेळ द्यायचा आहे, परंतु आपण सगळं कामकाज एकूणपणे दोन्ही सभागृहांचं 4 वाजेपर्यंत संपवायचं असं एक मानस आहे. कारण आता विधानसभेचं संपेल आणि त्यानुसार आधी ऑलरेडी लेट झालेले आहे अनेक विषयांच्यामुळे. त्यामुळे वेळ फक्त गणित बघत असताना आपण किती वाजलेत आता याचा विचार करणं सुद्धा क्रमप्राप्त आहे. पण तुम्ही अर्धा तास का 25 मिनिटं का 35 मिनिटं असं नका करू. जेवढं संक्षिप्त करता येईल तेवढा प्रयत्न करा. तुमची तेवढी हातोटी आहे. असं काय हातोटी बसू का नको, ती हातोटी नाहीये खाली. सभापती महोदय आपला आभार आहे. असं आहे की अंतिम आठवड्याचा विषय मुळात कायदा सुव्यवस्था आणि एकंदरीत राज्यामध्ये असलेली परिस्थिती असा आहे आणि मला या गोष्टीची खात्री होती की समोर आता मंत्री महोदय आता येऊन बसलेत. पहिलेही बसले होते पूर्ण बोलू द्या. पहिलेही बसले होते आणि अनेक मंत्री आपली भाषणं तिकडून ऐकत असतील कारण त्यांना फार त्रास होतो आपण जेव्हा बोलतो वस्तुस्थितीला धरून. मी माझा प्रयत्न करीन की माझ्या सहकाऱ्यांनी जेवढे मुद्दे मांडलेत ते शक्यता रिपीट होणार नाहीत. नवीन मुद्दे आणि नवीन मुद्द्याचा सगळ्यात पहिला मुद्दा आपल्याकडे याच्यामध्ये राज्यामध्ये आतापर्यंत एक परंपरा आहे आणि ती आतापर्यंत अबाधित होती की आपल्या राज्याचा क्राईम रेट काय आहे या बाबतीमध्ये आपल्या राज्यामध्ये क्राईम रेट काय असा आहे याचा आपण आढावा घेत असतो. NCRचं पण आपण घेतो, रेफरन्स घेतो. दुर्दैव असं आहे की या राज्यामध्ये 2024 आणि 2025 ह्या दोन्ही वर्षाचा अजून क्राईम अहवालच आला नाही. अहवाल आला नाही म्हणजे याच्यासारखी नामुष्की काय असू शकते. शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये आम्ही नेहमी तावातावाने बोलत असतो त्या पुरोगामी महाराष्ट्राच्या सरकारची ही हालत आहे. आणि माझा आरोप आहे तुम्ही किती जरी लपवण्याचा प्रयत्न केलात तरी आज ह्या राज्यामध्ये ज्या पद्धतीचे गुन्हे होतात आणि गुन्हेगार मोकाट सुटलेत त्याचं मोठं उदाहरण कालचं. मकोकाचा आरोपी इथे येतो, मारामाऱ्या करतो, दे धबाधप आणि पळतो. नुसता पळतो नाही तर त्याच्यावर गुन्हा सुद्धा दाखल होत नाही. ही स्थिती माझ्या महाराष्ट्राची कधीही नव्हती आणि म्हणून कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीमध्ये बोलत असताना किंवा सांगत असताना आमचे विचार या ठिकाणी मांडत असताना या सगळ्या प्रकारांचा कुठंतरी उत्तर मिळावं. आता आम्ही विरोधक आहोत म्हणून आम्ही कदाचित आकांतांडव करून बोलत असू जे कधीच नाही होत. एका अतिशय मराठीमधलं एक अतिशय प्रसिद्ध असं हे आहे वृत्तपत्र, मी नाव मुद्दाम घेत नाही, बरं नाही वाटत ते म्हणून. त्यांनी संपादकीय आहे मंत्री महोदय आणि त्या संपादकीयचा टायटल आहे महाराष्ट्र की मिर्झापूर. आता हे मी म्हटलं असतं तर हेच पटकन उठले असते सगळे. हे संपादकीय आहे, ही बातमी नाही, हे संपादकीय आहे. मी वृत्तपत्राचं नाव
आणि एक मिनिट, तुमच्या मनात असलेलं हे वृत्तपत्र नाही, हे समाधानासाठी बोललो लगेच. तुमचं प्रेम असलेलं हे नाही. नाही ते बघा तुम्ही, हे अतिशय लोकप्रिय असलेलं असं वृत्तपत्र आहे. चला नाव पण सांगतो, हे लोकसत्ता आहे. हे लोकसत्ता आहे. त्यामुळे महाराष्ट्र की मिर्झापूर हे जेव्हा हे असं जेव्हा वृत्तपत्र लिहितात संपादकीय, या राज्यामध्ये एक परंपरा होती असं म्हणतोय. एखादा जर बातमी जरी आली, चुकीची असेल बरोबर असेल, तरी सुद्धा सरकार त्याची गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ त्याच्यावर कार्यवाही करत होती. हे टायटल येईपर्यंत आता यांनी परब म्हणताना म्हणाले की आम्ही आतापर्यंत म्हणत होतो की काय यूपी बिहार चाललाय का, आता यूपी बिहार वाले म्हणायला लागलेत हे क्या महाराष्ट्र आहे क्या. हे खरं सांगतोय मी तुम्हाला. मी आता बिहारला जाऊन आलो, इलेक्शन्स आहेत म्हणून. तर असं विचारलं जातं, महाराष्ट्र से आए हो, क्या हाल है महाराष्ट्र के. ज्या महाराष्ट्राचं नाव छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र, शाहू फुले आंबेडकरांचा हा महाराष्ट्र, ही हिम्मत या देशामध्ये कधीही कोणी केली नव्हती, जे आज व्हायला लागलेलं आहे. आणि म्हणून त्यांनी आता हे लिहिताना काय लिहिलं हे फक्त पूर्ण नाही वाचत, एक स्टांजा, एक प्यारा वाचतो त्याचा. सत्तेतून गैरमार्गाने अधिकाधिक पैसा कमवायचा, तो कमवण्यासाठी वाटेल ते गैरउपयोगी धंदे करायचे, अशा प्रकारच्या लोकांना सत्तेतल्या लोकांनी हाताशी धरायचं. आणि म्हणून जिकडे सत्ता तिकडे आश्रय मिळतात असा गुंडांचा तत्कालीन सगळ्यांचा ग्रह होणं. कालचं उदाहरण परत त्याचंच. म्हणजे ती व्यक्ती, तो आमदार खुणून सांगतोय, हे सीसीटीव्हीत आहे, हा आरोप नाही आणि हा पत्रकारांनी सांगितलेलं सांगतोय, तो खुणून सांगतोय धोड आलो. हा महाराष्ट्र आमचा. आणि परत आणखीन वरती शेख्या मिरवायच्या, आम्ही चळवळीतले आहोत. ही चळवळ या महाराष्ट्राच्या भूमीतली, छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीतली, शाहू फुले आंबेडकरांच्या या भूमीतली ही चळवळ. अशा वळवळ करणाऱ्यांना तुम्ही बंदोबस्त करणार आहात का. फक्त तो आपल्या पक्षाचा आहे म्हणून जर अशा पद्धतीने जर कोण करत असेल, तुमचं लखलाख तुम्हाला. काही आमची हरकत नाही, कारण आम्ही संघर्ष करणार. कितीही प्रकारचे कायदे तुम्ही आणले, कालचा जो कायदा तुम्ही याच्या जोरावर, तुमची असलेल्या मेजॉरिटीच्या जोरावर जो कालचा कायदा जो तुम्ही आणलेला, ज्याच्यासाठी आम्ही आज सन्माननीय राज्यपालांकडे गेलो होतो, आणि असे कितीही जरी कायदे आले तरी या महाराष्ट्राचा पुरोगामी विचार आणि त्याच्यासाठी लागणारी चळवळ, त्याच्यासाठी काही जे करायला लागेल ते आम्ही करणार. तुम्ही कितीही बळाचा वापर केला, कितीही ताकदीचा वापर केला, कितीही पोलिसांचा वापर केला, तरी सुद्धा आम्ही ते करणार, हे मी या ठिकाणी निर्धाराने आपल्याला सांगू इच्छितो. काय चाललंय या आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला, म्हणून मी म्हटलं, मी सगळं हे वाचत असताना थोडासा म्हटलं की आपण थोडंसं रिपीट होऊ नये म्हणून मी काही गोष्टी त्या टाळल्या. हे मिर्झापूरचं सांगितलं बरं का. हो 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 हो. आणि त्यांनी येतोय तिथं, त्याच्यावर येतोय मी, त्याच्यावर येतोय मी. आता त्याच्यामध्ये आपण जेव्हा कायदा आणि सुव्यवस्थेच्या गोष्टी करतो, पुण्यावाल्यांना थोडा त्रास होणार आहे, माफ करा. परंतु एकेकाळी आम्ही तेच म्हणायचो की पुणे तिथे काय उणे, अर्थात पुणे तिथे गुन्हेच गुन्हे, आणि कसल्या कसल्या प्रकारचे गुन्हे तेही मी वाचून दाखवणार आहे. आणि एक गमतीदार हे आहे, ते कदाचित काही लोकांना आवडणार नाही. एक काळ होता, पुण्याला पेशवाईचं नाक म्हणायला जायचं. खरंही होतं ते, खोटं काही त्याच्यात असण्याचं कारण नाही.
मराठी भाषेचं माहेरघर, विद्येचं माहेरघर, अगदी नाक असल्यासारखं आपण अहो, पण ते अलीकडे बरेच वेळेला ते नाक चोंदलेलंच असतं. आणि ते नाक चोंदलेलं जे असं आहे त्याच्यामध्ये गुन्हेगारीचा जास्त प्रभाव त्या नाकावर पडलाय. हे सांगताना आम्हाला दुःख होते. राज्यामध्ये ज्या प्रकारे प्रमुख आहेत, ते संपर्क प्रमुख आहेत, आता एक चर्चा झाली होती आणि एक लक्षवेधीला मुख्यमंत्र्यांनी खूप चांगलं उत्तर दिलं होतं आणि मी लगेचच स्वागत केलं होतं त्या गोष्टीचं. ड्रग्सच्या बाबतीमध्ये प्रवीण आपल्याला आठवत असेल, आणि त्यांनी तो कायदा कशा पद्धतीने आपण हे करून आणतोय त्याचंही त्यांनी इथे विश्लेषण केलं होतं, सांगितलं होतं. आता ह्या साध्या 2-4 गोष्टी सांगतो ह्या ड्रग्सच्या बाबतीमध्ये, ज्याच्यामध्ये असं काही घडलेलं नाही. ते घडावं असं वाटतंय. मला खात्री आहे राज्याचे मुख्यमंत्री हे संवेदनशील आहेतच, म्हणजे त्यांना आमच्या विरोधकांचं त्यांना सर्टिफिकेटची आवश्यकता नाही. परंतु संवेदना फक्त हाऊस चालू असताना इथे जे का आमचे विधानसभेचं अधिवेशन चालू असताना फक्त संवेदना नकोत. विशेषतः अधिवेशनानंतरच त्या संवेदना असाव्यात आणि त्या कृतीतूनच संवेदना त्याच्यातूनच दिसतील. नाहीतर इथे भाषण त्यांचं एक आहे की त्यांच्याकडे हे त्यांच्या जिभेवर सरस्वती आहे, अतिशय छान बोलतात, अतिशय सुंदर बोलतात आणि ती कला त्यांच्याकडे आहेच. परंतु ती कला आम्हाला इथे विरोधकांना गप्प बसवण्यापेक्षा, ही कला आम्हाला आमच्या विरोधकांचं समाधान करण्यापेक्षा 13 कोटी महाराष्ट्राच्या जनतेचं समाधान करा. आज ज्या पद्धतीने याच्या अंमली पदार्थाचा विळखा या महाराष्ट्राभोवती पडलेला आहे आणि अलीकडचं आहे सगळं, हे लांबचं नाही. मी आपल्याला नम्रपणे सांगू इच्छितो, म्हणजे हे आपल्याला जाणणं यासाठी सुद्धा गरजेचं आहे की अंमली पदार्थाचा विळखा ज्या पोलिसांनी याच्यावर कारवाई करायची आहे त्यातला एक पोलीसच चालवतोय तो. म्हणजे मला हे उदाहरण मुद्दाम आपल्याला सांगावंसं वाटेल की ज्यामध्ये बऱ्याच गोष्टी मला टाळायच्या आहेत म्हणून मी त्या मार्क केल्या आणि तो सांगण्याचा मी प्रयत्न करतोय आपल्याला. आणि जे जाणणं ह्याच्यासाठी गरजेचं आहे की सोलापूरमध्ये गावागावामध्ये अलीकडे, म्हणजे इकडे मुंबईमध्ये चालतंय ते चालतंय, गाव खेड्यामध्ये सुद्धा अशा पद्धतीने पेडलर्स जे सप्लाय करतात अंमली पदार्थ त्यांचं जाळच त्या ठिकाणी झालंय की काय अशी एक भीती या माध्यमातून निर्माण होते. आणि हे होत असताना मला या ठिकाणी मुद्दाम सांगावंसं वाटेल की पुण्यामध्ये एका हॉटेलमध्ये, पबमध्ये तरुण तरुणी एन्जॉयमेंटसाठी ड्रग्ज व अंमली पदार्थाचं सेवन करतात आणि त्या अशा अनेक रेव पार्ट्या असतील किंवा असं असतील, अनेक वेळेला त्याच्यावर आपण कारवाई केली, परंतु त्या बंद झाल्यात का? तर त्याचं उत्तर नाही असं आहे. कारण ते आजही अबाधित पद्धतीने चालू आहे. आणि मग जर संवेदना दाखवत असतील आमचे मुख्यमंत्री, तर मग या संवेदना आपल्या कुठे गेल्या? एकटे मुख्यमंत्री याच्यामध्ये मी त्यांना, राज्याचे प्रमुख आहेत म्हणून शेवटी त्यांनाच आपल्याला हे करावं लागतं. मला हे मुद्दाम सांगायचं आहे, जर पोलिसांची हिंमत इतकी वाढलेली असेल, एक पोलीस कॉन्स्टेबल जर अंमली पदार्थाचा कारखानाच त्याच्या गावामध्ये चालवतोय, तर मग मुख्यमंत्र्यांचा वचक हा गृह खात्यावर आहे की नाही हे प्रश्नचिन्ह जर मी उभा केलं तर त्याची चुकी होणार नाही. आणि म्हणून आपण जेव्हा विरोधकांना काही मुद्द्यांवर यथायोग्य असेल कदाचित उत्तर देऊन तुम्ही आमचं काही अंशी समाधान करता,
आमचं या बाबतीत समाधान करा. 13 कोटी महाराष्ट्राच्या जनतेचं समाधान करा. आज ती मुलं इतकी बिघडत चाललेत, एकतर काम नाहीच. इथे किती आकडेवारी सांगा तुम्ही, 17 लाख कोटीची गुंतवणूक. अरे दाखवा तरी, मी सांगितलं होतं दाखवा तरी, एवढ्या नोकऱ्या दाखवा तरी. एक मराठी माणूस सांगतो तुम्हाला, नाव नाही घेत पण तुम्हाला समजेल. एक मराठी माणूस आज ह्या देशामध्ये 1,10,000 नोकऱ्या त्या माणसाने दिलेल्या आहेत. एक मराठी माणूस. अभिमान वाटतो सांगता नाही. आणि तो कोणाच्या तरी याला कोणाचा तरी आशीर्वाद वगैरे हे लागतातच. पण हे करत असताना गेल्या 25 वर्षामध्ये त्यांनी हे उभं केलेलं जे साम्राज्य आहे, ज्याच्या माध्यमातून आज जवळजवळ 1,10,000 आणि देशभरातलं मी सांगतोय, देशभरातलं सांगतोय. आणि म्हणून अशी जी माणसं आहेत त्यांच्याकडनं तरी समजून घ्या एकदा. नाही नाही त्यांचं मला तर येऊ द्या तर पुढं. नाही, त्यांचं तर कौतुक करणंच गरजेचं आहे. दुसरा मराठी माणूस ज्याने गेल्या 15-20 वर्षामध्ये एक साम्राज्य, पण त्याचं प्रसादचं कौतुक यासाठी सुद्धा करायला लागेल, तो युनियन लीडर सुद्धा आहे, म्हणजे कामगार नेता पण आहे. 1 लाख लोकांना काम देणारा तोच माणूस आहे. बाकी सगळे सरकारचा काय जावई काय म्हटलं, सहकार नेता पण ऑलराऊंडर. आता उद्योगपती आहे, पती उद्योग आहे, सगळं काय असा हा प्रसाद आहेच. मला आता अशी एक विनंती करावीशी वाटेल सरकारला आणि मुख्यमंत्र्यांना. अहो, जे काय या आपल्या याच्यामध्ये विधानसभेमध्ये, विधानसभेच्या आवारात आणि आपल्या याच्यामध्ये गॅलरीमध्ये घडतंय, तुमची तरी सिक्युरिटी लावा. नाही, असं आहे की आम्ही सगळीकडे जिथे जिथे जातो तिथे आम्हाला दिसतच आहे ते सगळं. आम्ही कधीच ऑब्जेक्शन घेतलेलं नाही. जर समजा त्या ठिकाणी एक मिनिट, आता दरेकर आणि प्रसाद, तुमची भाषण झाली, अधिवेशनाचं कामकाज चांगलं झालंय, सगळीकडे नाव गाजलंय, त्यांना बोलू दे ना थोडं. हा चला. मी ड्रग्सवर आहे, कारण त्याच्यामध्ये मला तुम्ही भरकटवू नका. हा, तुम्ही बघू नका त्यांच्याकडे. मी तुमच्याकडेच बघतो. असं पुण्यातील कुरकुंभ MIDCतील अर्थकेम लॅबोरेटरीज या कंपनीतून जवळपास 4,000 कोटी रुपयाचं 1,836 किलो ड्रग्सचा साठा जप्त झाला पुण्यातून. त्यापूर्वी नाशिकमध्ये ललित पाटील नावाच्या एका माफियाने, जे खूप गाजलं आपल्याला माहिती आहे, अंमली पदार्थाचा दवाखाना उघडला होता. ते आम्ही सगळ्यांनी त्याच्यावर आवाज उठवल्यावर तो बंद झाला, त्याच्यावर कारवाई झाली. सोलापूरच्या औद्योगिक वसाहतीतील एक कारखान्यातून कोट्यावधी अंमली पदार्थ जप्त करण्यात आलं. लातूरच्या चाकूर तालुक्यातील रोहिणा या छोट्याशा, हे गाव सांगत होतो मी, रोहिणा या छोट्याशा खेड्यात मेफाड्रॉन हा अंमली पदार्थ बनवण्याचा कारखाना सुरू आहे. आज तागायत सकाळी माहिती घेतली. विशेष म्हणजे मुंबई पोलीस दलातील एक कर्मचारी हा कारखाना चालवतोय सोलापुरातला. कसं तुम्ही हे करणार मला सांगा बघू. आम्ही इथे आकांत तांडवाने किती जरी म्हटलं, हा काय विरोध म्हणून नाही, ह्या वस्तुस्थिती, हे सगळे जप्त झालेलं ड्रग्स आहेत त्याची ही यादी आहे आणि ही सरकारकडूनच मिळालेली यादी आहे, म्हणजे आरोप नाहीत. आणि म्हणून माझा जो हे राहील, मुद्दा राहील, तो हाच राहील की सक्षम मुख्यमंत्री या राज्याचे आपण सगळे म्हणतो, हे सगळं राजरोसपणे कसं चाललंय मग आमच्या राज्यामध्ये, हा माझा प्रश्न या ठिकाणी आहे. तुळजापूर सारख्या ठिकाणी सुद्धा अंमली पदार्थ पकडलं गेलं, बाकीच्या ठिकाणी सुद्धा अंमली पदार्थ पकडलं गेलं. मला एक गोष्ट इथे सांगावीशी वाटेल की मुंबई पोलिसांनी मध्यंतरी मी एक लक्षवेधी विचारली होती आणि त्याच्यामध्ये मुंबई पोलिसांनी यामध्ये वसईच्या एका कारखान्यावर 8 तासामध्ये कारखाना तोडून टाकला आणि त्यांचं कौतुकच केलं आम्ही.
जे करतात, जे म्हणतात, जे करतात आहेत त्यांच्या पाठीवर थाप ही दिलीच पाहिजे. परंतु हे करत असताना एक लक्षवेधी अजून मी मांडली होती. आपल्याला आठवत असेल की घाटकोपरमधील अवैध जी हॉटेल्स आहेत ज्यांना ग्राउंड प्लस 1ची परमिशन आहे, ही सगळी हॉटेल्स ग्राउंड प्लस 3 पर्यंत वाढलेली आहेत. त्या संबंधित वॉर्डमध्ये सुद्धा मी पत्र लिहिलं. म्हटलं इथे आमच्याकडे चर्चा झालेली आहे आणि त्याच्यावर कारवाई होणं आवश्यक आहे. आजही कारवाई झाली नाही. इथे मंत्र्यांनी विशेषतः, आता ते नाहीत, मगाशी होते ते, आणि त्यांनी आश्वासित केलं होतं आम्हाला की तात्काळ त्याच्यावर कारवाई केली जाईल. नाही झाली. म्हणून हा जो काय आम्ही आज जो काय सांगतोय कायदा आणि सुव्यवस्था आणि हे सगळं आणि सरकार हे कसं चालणार आहे. आणखीन एक मजेची गोष्ट, 2 दिवसापूर्वी आपणच होतात मला वाटतं वरती बसलेल्या, आणि एक अधिकारी, एक महिला अधिकारी इतक्या प्रमाणामध्ये माजोरापणा दाखवते आहे. कमिशनराने त्यांना तिचं प्रमोशन झालंय. कमिशनराने त्यांना प्रमोशन झालं. तुम्हाला जागा तुमची सोडावी लागेल, कारण एएमसीची जी जागा आहे ती वॉर्ड ऑफिस म्हणून जागा आहे. या इथे यांनी आमच्या मंत्र्यांनी, या नाही उपमुख्यमंत्री आलेत. आपल्या सगळ्यांचं हे आहे ना, कर्तव्य आहे. आणि नुसते उपमुख्यमंत्री नाही, ते सभागृहाचे नेते आहेत. चला. आणि म्हणून उपमुख्यमंत्रीजी हे तुम्हाला सुद्धा मला अपेक्षा आहे की याच्यामध्ये आपल्या उत्तरामध्ये हे सुद्धा यायला हवं. हा, उद्याची वाट बघतोय मी. परवा एक लक्षवेधी मंत्री महोदय, उपमुख्यमंत्रीजी शिंदे साहेब, परवा एक लक्षवेधीला उत्तर देताना फार चांगलं उत्तर दिलं त्याने, आणि तात्काळ त्यांनी तो बाणा दाखवला की आजच्या आज त्या महिलेला तिकडनं आम्ही ट्रान्सफर करू, कारण तिचं प्रमोशन पण झालंय. 1 महिन्यामध्ये आम्ही त्याची चौकशी करू आणि तिला निलंबित करू. रेकॉर्डवर आहे. आजच्या दिवशी म्हणजे अधिवेशन चालू असताना याचा अहवाल मी सभागृहाला देईन असं सांगितलं. अजूनपर्यंत अहवाल आला नाही, मला माहित नाही. हा, आणि म्हणून भाई आता तुम्हाला नाही अजून फक्त 5-7 मिनिटं, कारण हे तुमच्या मागून राजेश राठोडी सारखा विनंती करतायत. तुम्ही जरा वेळेत घेतलं तर 2 मिनिटं तरी त्यांना देता येईल मला बोलायला. होय. तर हे आता हे घडलेलं सांगतोय, आणि सरकारने इथे ज्या बाण्याने सांगितलं की आजच्या आज आम्ही करतोय, त्यांना मानतंय कोण? हे अधिकारी मोजतात कुठे तुम्हाला? ती महिला त्या दिवशी संध्याकाळी तिकडे त्या बोरिवलीच्या वॉर्ड ऑफिस मध्ये गेली आणि तिने सांगितलं माझं कोण काय वाकडं करत नाही. इतकी हिंमत. मग सरकार म्हणून काय? इथे बाणा दाखवला जातो, कणा दाखवला जातो, आणि तुमचं जर मानलंच जात नाही, तुमचं जर ऐकलंच जात नाही, आणि मग जर आम्ही कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीमध्ये उदाहरणादाखल आणि सगळ्या गोष्टी तुमच्या समोर ठेवून जर तुमच्यावर काही गोष्टी विचारल्या तर त्याचं उत्तर कधी देणार आहात तुम्ही? म्हणजे आता असं झालंय, खालच्या सभागृहामध्ये याच्यावर हे झालंय, उत्तर झालंय, म्हणून आता वरच्या सभागृहामध्ये फक्त उत्तर द्या इतकंपर्यंत जर मर्यादित असेल तर मला या ठिकाणी नम्रपणे सांगावंसं वाटेल, वरच्या सभागृहामध्ये आपण सगळे हे सिनियर आहोत. प्रत्येकाने सगळ्यांनी कामं केलेली आहेत. परंतु ही जर गोष्ट वरच्या सभागृहामध्ये पण तशीच होत असेल तर मला असं वाटतं की ही अधिवेशनं ही फक्त खानापुरती करण्यापुरतं तेवढ्यापुरतीच आहेत का, असा जर मी प्रश्न विचारला तर तो अयोग्य होऊ नये. आणि म्हणून माझी या निमित्ताने मागणी आहे, उपमुख्यमंत्री, माझी मागणी आहे. नाही पण हे कसं आहे की तिने पूर्ण सरकारला आले बरं झालं. मी त्यांना म्हटलं सुद्धा मी तुम्ही माणसं पण अशी निवडलेत, त्यांना इतकं चांगलं बोलता येतं आणि चांगलं पटवता येतं. हा, हे मी इथे बसून बोललेत, मी उभं राहून नाही बोललो. परवा तुम्ही घेतलेला निर्णय
आपल्या निर्णयाला, सरकारच्या निर्णयाला त्या महिला अधिकाऱ्याने हरताळ फासलाय. आजही तिथेच बसली आहे ती आणि ती छाती ठोकपणे सांगतेय माझं कोण काही वाकडं करू शकत नाही. एवढी हिम्मत जर एखाद्या अधिकाऱ्याची होत असेल आणि ते पण वॉर्ड ऑफिसर आणि आता DMC झाले, ती माझी विनंती राहील उपमुख्यमंत्र्यांना, आपल्या उत्तरामध्ये आपण सुद्धा, आम्ही तुमचं कार्य बघितलंय आणि हो मी सुद्धा ठाण्यामध्ये 10 वर्ष काढलीत. आपल्याला माहिती आहे, मला आपल्या कामाची पद्धत माहिती आहे, माझ्या कामाची पद्धत सुद्धा तुम्हाला माहिती आहे. आरोप करायचे म्हणून करत नाहीये. आज जर पूर्ण सरकारला जर ती हे करत असेल, गृहीत धरून चालत असेल, माझी विनंती राहील आपल्या उत्तरामध्ये ते पाहिजे. तुमच्यावर तर हक्कभंग आणेनच मी, रेकॉर्डवर आहे तुमचं, की ज्या पद्धतीने ती म्हणते माझं काही कोण करू शकत नाही आणि त्याच ऑफिसमध्ये जाऊन त्या सगळ्या अधिकाऱ्यांना घेऊन ती बसलेली आहे, तिच्यावर आजच्या आज आपल्याकडनं कारवाई अपेक्षित आहे. आपल्या सरकारकडनं तिच्यावर कारवाई अपेक्षित आहे. आणि म्हणून मला या ठिकाणी अनेक मुद्द्यांचा परामर्श घेत असताना मी एक प्रयत्न केला सभापती महोदय, मी कुठलाही मुद्दा रिपीट केला नाही. मी माझ्या हो बरेच आहेत पण आता नाही. ड्रग्सचा हा कोणता रिपीट झाला? तो ताजा आहे, तो ताजा आहे. बरोबर आहे, बरोबर आहे. पण आता संशय निर्माण नाही होणार, तुमच्या मनात नाही होणार. आज तिकडे आहात तुम्ही, तो भाग वेगळा. मी वरचंच बोलतोय मी. आणि ते कुठूनही होत्या, इतकं वाईट, इतकं खालच्या दर्जाचं, इतकं ज्याला म्हणू काही शब्द सुद्धा मला सुचत नाहीत, इतक्या खालच्या दर्जाचं आपल्या महाराष्ट्राचं, पुरोगामी महाराष्ट्राचं विधिमंडळ जर इतक्या खालच्या दर्जावर जात असेल तर आपण 13 कोटीच्या जनतेला तोंड दाखवायच्या लायकीचे नाहीत असं जर म्हटलं तर त्याच्यात अतिशयोक्ती होऊ नये. त्या ह्याच्यातनं तो एकच मुद्दा रिपीट झाला असेल. परंतु हा जो मुद्दा आहे ज्याच्यावर तुम्ही सरकार म्हणून निर्णय घेतला आणि आम्हालाही त्या याला आनंद वाटला की तात्काळ याच्यावर सरकारने निर्णय घेतलेला आहे आणि म्हणून आपल्या भाषणामध्ये, आपल्या रिप्लायमध्ये हा सुद्धा मुद्दा येणं गरजेचं आहे. आणि त्या महिलेला भले तुम्ही, त्यांनी सांगितलं 1 महिन्यामध्ये आम्ही चौकशी करू आणि निलंबित करू. माझं तर म्हणणं असं आहे की आपण तात्काळ ह्याच्यावर कारवाई करा, ही अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करतो. मला खरं तर अनेक मुद्दे आहेत, मी त्या बाबतीमध्ये बोलणार नाही कारण माझे सहकारी सुद्धा काही बोलणार आहेत आणि आपण रिप्लायसाठी आलेलात या गोष्टीची मला जाण आहे आणि भान सुद्धा आहे मला त्या गोष्टीचं. म्हणून या अंतिम आठवड्याच्या माध्यमातून कायदा सुव्यवस्था, राज्यातली अंमली पदार्थाची परिस्थिती, पोलिसच कारखाने चालवायला लागलेत अंमली पदार्थाचे, एवढी जर त्यांची, हो त्याचं नाव पण सांगितलं, आणि आपल्या गावामध्ये कारखाना आणि राजरोस मस्त, सरकार इकडे स्वस्त सुस्त आणि ते मस्त असं झालंय सगळं. आणि म्हणून आपण या ठरावाच्या माध्यमातून आपण संधी दिली त्याबद्दल आपला आभार व्यक्त करतो आणि थांबतो.